निप्पाणकर सरकार म्हणून होते सिद्धोजी राजे। त्यांनी दर पौर्णिमेला तुळजापूरला जात होते। त्यांना वृद्ध झाल्यावर जायचं होणार तुळजापूरला, त्यामुळे त्यांनी एक वेळा तुळजापूरला गेले घोड्यावरून। त्यावेळी देवीची 3 रात्र 3 दिवस तपस्या केली आणि देवी त्यांना प्रसन्न झाली आणि विचारले की तुला काय हवं आहे। त्यावेळी त्यांनी म्हणाले की मला आता वृद्ध झालोय मी, मला इथवर यायचं होत नाही, त्यावेळी तूच माझ्या पाठीमागून निप्पाणीला चल वाड्यात। त्यावेळी देवी म्हणाली माझी एक अट आहे, जिथं तू मागं वळून पाहिजेल तिथं मी थांबणार। मग तिने म्हणाले मी कसं ओळखायचं तू माझ्या पाठीमागून आलीस तर? माझा पैंजणचा आवाज तुझ्या पाठीमागून येत राहील, ह्या खुणेवर तुम्हाला ओळखायचं। मग ते असं करत इतर मिरजेपर्यंत आले। मिरजेपासून पुढे गळतगा आले, गळतगासून वाडीपर्यंत आले आणि वाडीपर्यंत आल्यावर ममदापुरापर्यंत आले। ममदापुरापर्यंत आल्यावर त्यांच्या इलाक्यात आल्यावर देवी कशी दिसत्या हे पाहण्यासाठी तिने पाठीमागून वळले वेळी देवी तिथंच थांबली। असं 5 फुटी पाषाण तयार झालं, त्याला हात उकार काही नाही। मग तिने उकरून न्यायचा प्रयत्न केला देवीला, उकरल तसं ती मूर्ती पूर्ण कमरे एवढी गेली। कमरे एवढी गेल्यावर त्यांनी थांबवलं, असंच मूर्ती उकरत राहिलो तरी इथंच राहील, त्यामुळे तसंच गेलेलं बरं निप्पाणीच्या वाड्यात। मग निप्पाणीच्या वाड्यात गेल्यावर त्यांना देवीनं आणि दृष्टांत दिली की तू माझी अट मोडलायस म्हणाली आणि इथंच माझं मंदिर बांध। त्यावेळी एक रात्रीत बांधलेलं हे मंदिर आहे असं आख्यायिका सांगतात। 350-400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे।